कुठला आहे हा? जुलै 22. जुलै 22चा बोर्ड एक्झामचा समय. चला अथर्व रीड करा. Following the receipts and payments account of Vasantrao Naik Junior College, Aurangabad, the year of ended 31st March 2019. रिसीट अँड पेमेंट फॉर द इयर एंडिंग दिलेले आपल्याला. आणि वसंतराव नाईक. चला सगळ्यात पहिले आपण काय करतो, चला घेऊन टाका, घ्या. इन द बुक्स ऑफ वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेज औरंगाबाद, इन्कम अँड एक्सपेंडिचर फॉर द इयर एंडेड. आणि आपला कस्टमरी. पण थांबा थांबा, इथं फक्त तुम्ही जर ऑलरेडी लिहिलं असेल तर थोडा एक मायनॉर चेंज करावा लागणार आहे. का सांगतो. आता हे काय आहे, कॉलेज. कॉलेज इतके आपण इतके दिवस काय होतं, एखादा स्पोर्ट्स क्लब होता, म्हणजे परवा एक असोसिएशन होतं, व्यायामशाळा होती. कॉलेज पहिल्यांदा आलंय. चला चेक करूया हे काय प्रकार आहे. ऑल राईट, मी जर आत्ता हाईड करतो आणि व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी विल गो बॅक आणि आपण स्टार्ट करूया. आधी आपलं हे इन द बुक्स ऑफ वगैरे लिहिलंय. बॅलन्स शीटचं केलं का? येस, बॅलन्स शीट ॲज आपली नेहमीप्रमाणे कस्टमरी बॅलन्स शीट आपण प्रिपेअर केली ॲज ऑन 31 मार्च 2019. त्याची बॅलन्स शीट आहे. ऑल राईट, आता चेक करूया. कॉलेज आहे तर कॉलेजला मेंबर्स असतात का स्टुडंट असतात? स्टुडंट फी पे करतात का मेंबरशिप फी पे करतात? त्याला काय म्हणतात? हे बघा, म्हणून ती ट्युशन फी आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बाकी काही करायचं नाही. सबस्क्रिप्शनच्या जागी ट्युशन फी रिप्लेस करायचं आहे. जर तुम्ही सबस्क्रिप्शन लिहिलं असेल तर ते फक्त स्ट्राईक करून ट्युशन फी करूया. आणि जर लिहिलं नसेल तर वी विल राईट इट. आपण काय करूया आता, जर तुम्ही आत्ता काही लिहिलं नसेल ना तर आपण जेव्हा आपण सम चालू करू तेव्हा ते सगळं लिहूया. पण आता लक्षात ठेवा, जेव्हा कॉलेज असेल ना तेव्हा आपल्याला सबस्क्रिप्शनच्या जागी ट्युशन फी रिप्लेस करायचं आहे. बाकी आपलं सगळं ॲज इट इज राहणार. कन्सेप्च्युअल काहीही चेंज होणार नाही. फक्त वर्डिंग मध्ये सबस्क्रिप्शनच्या जागी ट्युशन फी आपण घेणार. दोन ॲड दोन लेस ते तसंच्या तसं आहे. ऑलराईट, आता चेक करूया आपलं इयर कुठलं आहे. म्हणजे इयर फायनान्शियल म्हणजे करंट इयर कुठलं आहे माझं? 18-19 आहे माझं. CY आहे. मग PY काय आहे? म्हणजे हे माझं PY आहे का? चलो हे माझं PY आहे आणि हे CY. डन. ऑल राईट, चलो मी CY करून टाकलो. आता मला हे दोन्ही कळलं. आपण काय करतो आणि व्हॉट वी डू, हे 38,500 इनरला घेऊन टाकायचं. आणि यातलं कुठलं मायनस होणार, म्हणजे कुठलं हे, आणि हे मायनस मध्येच जाणार. रिसीट अँड पेमेंटला जे आहे ते मायनस मध्येच जातं. ऍड मध्ये कधीही जाणार नाही, हे लक्षात ठेव. फक्त तुम्हाला PY आहे का NY आहे हे फक्त आयडेंटिफाय करायचंय आणि ते ह्या डेटवर ठरतं. ऑल राईट, इथपर्यंत जमलं. आता इथे चेक करूया. एक तर हे नवीन काहीतरी पिल्लू त्यांनी सोडलेलं आहे. कसलं पिल्लू म्हणतो मी, काय बोलतोय काय कळतच नाही. बँक ओव्हरड्राफ्ट, बरोबर. तुम्हाला ते पेमेंट मध्ये काय करते? हा सर ते काय माहित नाही. ते काय आम्हाला माहित नाही, ते तुम्ही सांगायचं. पेमेंट मध्ये काय करते बँक ओव्हरड्राफ्ट. याचा अर्थ काय, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी मध्ये मागच्या होती जी तुम्ही पे केली का? ऑब्वियस आहे. कारण सांगतो, बँक ओव्हरड्राफ्ट जी असते ना ही फॅसिलिटी आहे जी तुम्हाला 3 महिने दिलेली असते, विच कॅन बी एक्सटेंडेड टू 6 मंथ बट नॉट बियॉन्ड. कुठल्याही परिस्थितीत 6 महिन्याच्या आत ती पे करावी लागते. मग अकॉर्डिंगली तुम्ही ती पे केली. तुम्ही इन द सेन्स कोण, तुम्ही वसंतराव नाईक कॉलेज आहात. ऑल राईट, म्हणजे खरं कॉलेज तुम्ही नाही आहात, त्याचे अकाउंटंट तुम्ही आहात. चला पुढे जाऊया. सॅलरी टू टीचर. बरं, आता ह्याचं काय करावं लागेल. हे पे झालंय याचा अर्थ परहॅप्स ती ह्या वर्षात तुम्हाला ओव्हरड्राफ्ट मिळाला आणि या वर्षात पे झाला, किंवा मागच्या वर्षात ओव्हरड्राफ्ट होता आणि तो पे झाला. बघा मी काय म्हणतोय, नीट लक्ष द्या. तो चेक करावा लागेल. आपण कन्क्लूड काहीच आता करू शकत नाही. ऍडजस्टमेंट वरनं ठरवूया. ठीक आहे, ऍडजस्टमेंट वरनं आपल्याला कळेल. समृद्धी लक्ष इकडे दे बाळा. चलो पुढचं.
बाकी कुठे प्रॉब्लेम वाटतोय नाही, हे नेहमीच आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, नंतर हे ओव्हरड्राफ्ट, हे सगळं नेहमीच आहे. सॉरी, हे ओव्हरड्राफ्ट नाही, हे सॅलरीज टू टीचर्स, फक्त आता स्पेसिफिक झालं, हे सॅलरीज आहे. आता बुक्स परचेस आणि त्याला डेट आली, डेट आली, मी न बघता त्याला स्टार करून टाकलं. 101% काहीतरी नेक्सस असणार. डेट आली, डेट कशासाठी आली आहे, मगाशीच आपल्याला डेट आली होती, त्यामुळे आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागलं, 2 डिप्रिसिएशन, म्हणजे बुक्सचं डिप्रिसिएशन असण्याची शक्यता आहे. चेक करूया. चला पुढे जाऊया. फर्निचर एक कमी होता म्हणून अजून एक दिला, फर्निचरला पण डेट आली आहे. आता मी तुम्हाला अजून एक थोडासा ट्रिक नको करायला. आता आपण जे मीटर घेतोय ना, त्या मीटरची सुद्धा गरज नाही. बघा मला काय म्हणायचंय, तो मीटर सुद्धा आपण हटवून टाकू, कारण तो टाइम कंझ्युम करतोय. तुम्ही म्हणजे हे अनुष्काचं आहे ना, असं संत गतीने मस्त मध्ये ड्रॉइंग करत काढणार, मग ते 4 महिने 3 महिने, अरे बाप रे बाप, 5 मिनिटं जात आहेत त्यात. चला मीटर पण कॅन्सल करूया. बघा काय, 1/7 म्हणजे 1 जुलै म्हणजे 9 मंथ्स, म्हणजे 9 मंथ्स बाद खतम. 1 ऑक्टोबर म्हणजे किती महिने, 6 महिने. आणि 1 जानेवारी म्हणजे किती महिने, बस संपला इशू. मीटर सुद्धा आता आपण हटवला. इथं किती आहेत, इथं किती लिहू, चला मी लिहून टाकले, 9 महिने 3 महिने. आता पुढे जाऊया. डोनेशन फॉर प्राइस फंड, हे नवीन अजून एक पिल्लू आलं बाबा. डोनेशन फॉर प्राइस फंड आणि अजून एक आहे, ह्याचा संबंध याच्याशी आहे का, बघा हे काय आहे. तुम्ही स्कूल्स आणि कॉलेजेस अटेंड केलेत. कॉलेजेस म्हणजे परहॅप्स 1च वर्ष अटेंड केलंय. गॅदरिंग असतं, मस्त डान्स बिन्स पण केला असशील तू. हां, सो गॅदरिंगला किंवा अॅन्युअल डेला असतो तेव्हा काय असतं, प्राइज डिस्ट्रीब्युशन असतं, प्राइज डिस्ट्रीब्युशन. मग ही कॉलेजेस काय करतात, त्या प्राइज देण्यासाठी डोनेशन्स कलेक्ट करतात लोकांकडून. किंवा आता एखादे तुमचे पेरेंट्स असू शकतात, काहींचे ते काय करतात, त्यांच्या आईच्या नावानी वडिलांच्या नावानी काय सांगतात कॉलेजला किंवा स्कूलला, की जी कोणी पहिला मुलगा येईल त्याला एवढे पैसे काय करणार, प्राइज मनी म्हणून डिस्ट्रीब्यूट करून टाका त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावाने. दिस इज व्हॉट, दिस इज डोनेशन. पण या डोनेशनला आपण स्पेसिफिक डोनेशन असं म्हणणार. आपण याला स्पेसिफिक डोनेशन असं म्हणणार आहोत. वी आर गोइंग टू कॉल दिस एज अ स्पेसिफिक डोनेशन. स्पेसिफिक डोनेशन इज काय, आपण पहिल्या दिवशी केलं होतं, कॅपिटल रिसीट. असेटचा तर काही संबंधच नाही, इन्कम नाही, लायबिलिटी. सगळं तुम्ही बोललेत पण लायबिलिटीच नाही, ही लायबिलिटी आहे. हे आपण इन्कमला घेऊन जाणार नाही. म्हणजे हा पहिला एक्सेप्शन आला. आत्तापर्यंत आपण काय करतोय, सगळे इथून उचलतोय इन्कमला टाकतोय. पण हे जे स्पेसिफिक डोनेशन आहे ते तुम्ही इन्कमला न्यायचं नाही. ते कुठे जाणार, आपण डायरेक्ट लायबिलिटी. म्हणून मी त्याला मार्क केला, हा म्हणून फुली पण केली, डायरेक्ट लायबिलिटी. ऑलराईट. जर सपोज तुम्ही इन्कमला घेऊन गेलात तर तिथून ट्रान्सफर करावं लागेल. मग डबल करण्यापेक्षा डायरेक्ट लायबिलिटी टाकूया. बघा अजून, आणि याचा काहीही नेक्सस नाही, अॅन्युअल गॅदरिंगशी काहीही संबंध नाही. हा कसा नेक्सस आला असता जर इथं काय दिलं असतं, प्राइस डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. म्हणजे हे एक्सपेन्सेस तुम्ही कशातनं करणं अपेक्षित आहे, या फंडातनं. मग आपण जे कमी जास्त आहे ते बघितलं असतं आणि त्यातनं लेस मायनस, एक्सपेन्स जास्त असतील तर एक्सपेन्स मधनं फंड मायनस करणार, किंवा फंड जास्त असेल तर फंड मधनं एक्सपेन्स मायनस करणार. ऑलराईट. आता आपण काय करणार आहोत, वी जस्ट आर गोइंग टू पोस्ट हे डोनेशन फंड टू लायबिलिटी, आणि हे मात्र एक्सपेन्स. चला, म्हणजे सगळे साप आपण यातले खलास केले, अंडरस्टँड केले. सुरुवात झाली आहे बघा, की थोड्याफार प्रमाणात तुम्हाला जाणवत असेल हे काहीतरी नवीन वेगळं दिसतंय. चला, अजून वेगळं काहीतरी याच्यात आहे, भरगच्च भरला आहे. आणि हा जुलैचा क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन आहे. माय गॉड,
तरी मी माझं नंबरिंग चुकलंय, हे 4, हे तर म्हणजे 6 ऍडजस्टमेंट झाले, 5 नाही आहेत, 6 आहेत. आणि हे तर काय केवढे मोठमोठं दिसतंय काहीतरी. बर, हे काय आहे? हिडन ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये हिडन ऍडजस्टमेंट. 9% बँक डिपॉझिट. चला, आय विल कम बॅक टू दिस. पहिले करंट इयर स्पेसिफाय करून टाकलं त्यांनी. फॉर करंट इयर ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग. म्हणजे हे काय आहे? आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आता आपण सबस्क्रिप्शनच्या बदली ट्युशन फी केलेलं आहे. लक्ष सो ट्युशन फी आपण करंट इयर आहे ऍड करणार. ओके. ऍडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. आता अंडरस्टँड झालंय. ऍडमिशन फी मधनं मायनस आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड. आउटस्टँडिंग सॅलरी सोपं आहे. सॅलरी मध्ये ऍड आणि हा बोला, हे आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये ऍड आणि सेकंड पोस्टिंग लायबिलिटी मध्ये. नेक्स्ट डिप्रिसिएशन. मगाशीच आपण मार्क केलंय. आता एक लक्षात ठेवायचं, ऐका. हा, हे जे डिप्रिसिएशन आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला असेटची पोझिशन दिली असेल, याचं नंबरिंग आपण खाली शिफ्ट करून टाकणार. सगळ्यात शेवटी आपण डिप्रिसिएशन करणार. डिप्रिसिएट किती करायचं आहे? आणि फर्निचर मी का शिफ्ट करणार आहे? कारण ह्याच्यात त्या असेट असण्याची शक्यता आहेत, नाही आहेत. फर्निचर पण आहे आणि बुक्स पण आहे. त्यामुळे हे ही जी ऍडजस्टमेंट आहे, ही मी काय केले? खाली शिफ्ट करू. 50% गव्हर्नमेंट ग्रांट शुड बी कॅपिटलाइज. ते कॅपिटलाइज करायचे आहेत. सोपं आहे. पण गव्हर्नमेंट ग्रांट हा नवीन साप आपण डिस्कस नाही केला. काय आहे गव्हर्नमेंट ग्रांट? एखादी स्कूल, गव्हर्नमेंट काय म्हणतं, ऑलरेडी एखादी स्कूल आहे तर गव्हर्नमेंट स्वतः बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार, टीचर्स नेमणार, हे मुलांना शिकवायला सुरुवात करणार. त्यापेक्षा एखादी जर एक्झिस्टिंग स्कूल असेल तर त्यांना ते अप्रोच होतात आणि त्यांना काय सांगतात, हे बघा, हा आमचा सिलेबस आहे, तुम्ही जर आम्ही सांगतोय त्या पद्धतीने सिलेबस मुलांना शिकवून आम्ही जी एक्झाम सेट केलेली आहे त्याप्रमाणे तुमच्या मुलांना ती एक्झाम द्यायला लावलीत तर आम्ही तुम्हाला ग्रँट देऊ. म्हणजे काय? त्या टीचर्सची जी सॅलरी आहे नॉर्मली ती गव्हर्नमेंट देते, गव्हर्नमेंट त्या शाळेला देते, त्याला म्हणतात गव्हर्नमेंट ग्रँट. आता मला तुमच्याकडनं हवंय, गव्हर्नमेंट ग्रँट ही दरवर्षी मिळणार का वन टाइम मिळणार? एव्हरी इयर मिळणार? वन टाइम मिळणार? काय? एव्हरी इयर मिळणार. एव्हरी इयर. कारण सॅलरी, टीचरची सॅलरी फक्त वन टाइम देणार नाही, एव्हरी इयर देणार. मग आता ही कॅपिटल रिसीट आहे का रेव्हेन्यू रिसीट आहे? रेव्हेन्यू. पहिला दिवस याचा कॅपिटल आहे का रेव्हेन्यू आहे? काय दीपंकर, काय चाललंय? मग लक्ष कुठे आहे? म्हणूनच विचारलं. बोला, रेव्हेन्यू आहे का कॅपिटल आहे? रेकरिंग असेल तर रेव्हेन्यू. रेकरिंग म्हणजे काय? एव्हरी इयर किंवा 6 मंथ किंवा क्वार्टर किंवा मंथ किंवा फोर्टनाईट किंवा वीक किंवा डे, एव्हरी डे एव्हरी वीक असं येत असतील तर ते रेव्हेन्यू रिसीट. ही रेव्हेन्यू रिसीट आहे. आणि रेव्हेन्यू रिसीट असेल तर ते इन्कम आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँट आपण काय करणार? इन्कम. पण त्याला आहे ऍडजस्टमेंट. चला आपण सगळ्या मार्क करूया धडाधड. सो दिस इज गव्हर्नमेंटचं आहे. आणि ही काय पोझिशन आहे तर ह्या सगळ्या 1 एप्रिलच्या असेट आणि लायबिलिटीजची तुम्हाला फक्त एक्स्ट्रॅक्ट दिलेत. ही ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली नाही. का? कारण कॅपिटल फंड सेपरेट दिलाय. म्हणजे आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची आहे का? नाही. पण हे सगळे ह्याच्यामध्ये भरपूर नेक्ससेस आहेत आणि इतके साप आहेत ना, भन्नाट. बघा तुम्हाला कसं मी काय म्हणतोय, बघूया तुम्हाला रिअलाइज होतंय का. ह्याच्यात बऱ्याच खेळ खेळलेला आहे त्यांनी. सगळ्यात पहिलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट. तिकडं पण आहे. ट्युशन फी रिसिवेबल.
हां एक्झॅक्टली, याचं काय करणार. चला बिफोर कमिंग टू दिस, आधी पहिले आपण काय करूया, मार्किंग करून घेऊया आणि याचं काय करायचं ते ठरवूया. बघा मी मार्किंग करता करता आधी पहिले मार्किंग करून घेऊ. आणि हे दोनच मेन साप आहेत, बाकी कुठे प्रॉब्लेम नाही. आणि हा 9%चा तर मी कोड आहे, हा अजगरच आहे. अरे हे तर राहिलं ना 9%. काय बाबा आहे 9% बँक डिपॉझिट, हे काय आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे. 9% काय सजेस्ट करतं, डिप्रिसिएशन बँक डिपॉझिटला. इंटरेस्ट बँक डिपॉझिट तुम्ही ठेवलेत बँकेत डिपॉझिट आणि त्याचा हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. 2 मिनिटात मी तिथे येतोय, आधी मार्क करून घेऊया. चला ट्युशन फी करंट इयरला मार्क केलं. नंतर काय आहे, ऍडमिशन फी कुठे, नाही आधी 1 बाय 1. ऍडमिशन फी कॅपिटलाइज, चला ऍडमिशन फी डन. पुढे आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर. नेक्स्ट डिप्रिसिएट बुक्स, आपल्याला इथं पण मार्क करायचे. बुक्स इथं पण आहेत आणि इथं पण आहेत. इथला नेक्सस पण टाकलाय मी आणि हा नेक्सस आहे. नेक्सस कशात नाही येतो तुम्ही दाखवतो तुम्हाला काय ते मला म्हणायचं. फर्निचरला पण आहे. ओके, अजून कोणाला आहे, इथं आहे का फर्निचर, इथं पण आहे. अजून काय आहे, बस 2च आहेत. गव्हर्नमेंट ग्रांट ऑलरेडी मार्क केलं. नंतर आता चेक करा, मी काय म्हणतोय हे सगळं चेक करायचं. ह्या ज्या असेट्स अँड लायबिलिटीज आहेत त्या पण वरती चेक करायचा. बिल्डिंग होतं का, चेक करा. बिल्डिंग कुठे दिसतंय, नो. असेट बुक्स होते, फर्निचर आहे. म्हणून मी हा नेक्सस आहे, जे त्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये येतं किंवा ओपनिंग पोझिशन मध्ये येतो तो नेक्सस असतो. आणि ही ऍडजस्टमेंट आहे म्हणजे डिप्रिसिएशन आहे. ओके, पुढे आता ते 9%. नाउ दॅट 9%. व्हॉट अबाउट दॅट 9%? हे 9%चं काय आहे, 9% बँक डिपॉझिट आहे 1,50,000. 9% काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे. कधीपासून कधीपर्यंत, 31 मार्च पर्यंत. म्हणजे किती महिने, 12. म्हणजे आता 1 एप्रिल असेल तर महिने किती होतात, 1 जानेवारी असेल तर, 1 जुलै असेल तर, आणि 1 ऑक्टोबर असेल तर. ह्या स्पीडला या, काही नाहीये, काहीही नाहीये, एकदम सिंपल आहे. 1 जून म्हणजे 3 महिने, 1 जुलै म्हणजे 9 महिने, 1 ऑक्टोबर म्हणजे 6 महिने, 1 एप्रिल म्हणजे 12 महिने. मग बस हे जे काही महिने आहेत त्याला डिवाइडनी 12ने डिवाइड करायचं. म्हणजे तुम्हाला PRT करायचं आहे. व्हॉट इज PRT? हे काय आहे, 9% इज युअर इंटरेस्ट. इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PRT. चला करा, मला कॅल्क्युलेट करून द्या. किती, 13,500. कसं कॅल्क्युलेट केलं तिने, 1,50,000 प्रिन्सिपल आहे, रेट 9% आहे आणि टेन्युअर किती, 12/12. कारण 1 एप्रिल पासून आहे. 1 एप्रिल म्हणजे 12/12. मग 1 एप्रिल 12/12 आहे. म्हणून आपण कॅल्क्युलेशन कसं केलं, 1,50,000 इंटू 9/12, 9/100 इंटू 12/12. 12 कॅन्सल. कॅल्क्युलेशन करून बघा, 13,500 येतात. पण हे काय आहे, इंटरेस्ट. आता तुम्ही काय चेक करायचं आहे, हे बघा, तुम्हाला इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट ते किती आहे. म्हणजे यायला किती पाहिजे होतं, 13,500. आलं किती, म्हणजे आलं किती नाही, 750. 1,000 डिव्हिजन कुछ नाही, 750. बघा 750 आलेलं नाहीत. ड्यू झालं का, यायला पाहिजे होतं का, यायला पाहिजे होतं, पण आलं नाही. याला काय म्हणतात, आउटस्टँडिंग अक्रूड. म्हणजे आपण इथून काय फाइंड आउट केलं, अक्रूड इंटरेस्ट. मग ह्याचं आपल्याला एंट्री करावी लागेल. चला मला काय करावं लागेल, आता मार्किंग करावं लागेल ह्या इंटरेस्टला सुद्धा. इंटरेस्टला मार्किंग, शिवाय याचं मार्किंग दुसरीकडे कुठे होणार, या बँक डिपॉझिटला. या बँक डिपॉझिट मध्ये ते इंटरेस्ट आपण ऍड करणार आणि इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट वरती पण ऍड करणार काय, अक्रूड इंटरेस्ट. आणि ते कुठून मला कळलं, काही कळतच नाहीये कुठूनही, नुसत्या त्या 9% वरनं मी ते शोधलंय.
अरे बाबा, हा प्रार्थना करा, हा नका येऊच नव्हते दे तुम्हाला, हा यायलाच नको. प्रे टू द गॉड की हा नको बाबा. पण तुम्ही हा नको म्हणला तर दुसरा तो पण तसाच आहे. एनपीसी मध्ये हा नको ते नको चालणार नाहीये. चलो, सो व्हॉट बेस इज, लेट अस अंडरस्टँड दिस. सो कळलाय 9% ची कन्सेप्ट. हे काय आहे, हिडन ऍडजस्टमेंट केली होती ऍडजस्टमेंट मध्ये, की तुम्हाला रिअलाइज होत आहे की नाही. चला आता मार्किंग, आता राहिलं हे ट्युशन फी रिसिवेबल. 1 एप्रिलला ट्युशन फी रिसिवेबल होते. 1 एप्रिल म्हणजे बिलॉंग्स टू लास्ट इयर, म्हणजे थोडक्यात ओपनिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट ऑलवेज बिलॉंग्स टू लास्ट इयर. म्हणजे हे लास्ट इयरला रिसिवेबल आहेत. म्हणजे काय, म्हणजे आउटस्टँडिंग आहेत. मग हे कधी यायला पाहिजेत, लास्ट इयरच्या नेक्स्ट इयर मध्ये. म्हणजे कुठल्या इयर मध्ये, करंट इयर मध्ये. नेक्स्ट इयर आपण लास्ट इयर इज करंट इयर. मी काय म्हणतोय, ने काय समृद्धी बाळा, लक्ष इकडे दे. नेक्स्ट इयर ऑफ अ प्रिव्हियस इयर इज करंट इयर. म्हणजे हे करंट इयर मध्ये आलेत का नाही ते कसं कळणार, ते कळणार कसं. हे बघा रिसिडेंट पेमेंट मध्ये तुम्हाला दिलेत. हे बघा तुम्हीच म्हणलात हे प्रिव्हियस इयरचे आहेत. हे बघा इथं दिलेत, म्हणजे तुम्हाला इथं त्याचा ट्रॅक ठेवायचा आहे. कळला. 3500 च्या अगेन्स्ट मध्ये किती आले, 3500 आहे. कशाला काय ते डोक्यात ताप करताय, स्ट्रेट फॉरवर्ड. पण नाही नाही, मला अजून पुढे जाऊन विचारायचं आहे क्वेश्चन. सपोज इथं 3000 असते, याचा अर्थ काय, अजून आउटस्टँडिंग आहे, त्याला म्हणतात स्टील इन अरियर्स. स्टील इन अरियर्स, अरियर्स मीन्स आउटस्टँडिंग. म्हणजे मागच्या वर्षीचे 3500 पैकी 3000 आले, अजून 500 राहिले. आपण 3000 तुम्ही जो इन्कम आणि एक्सपेंडिचर घेतलाय तिथं घेऊन जाणार आणि ते उरलेले 500 रुपये बॅलन्स शीटला घेऊन जाणार, कारण स्टील इन अरियर्स. आता तसं करणार आहोत का आपण, नाही. मग आपण आता याचं काय करणार, आयदर हे सिम्पली इग्नोर करून टाकणार. का, कारण बघा रिसिवेबल होते 3500, रिसिव्ह झाले 3500, बस बात खतम. म्हणजे याला आपण इग्नोर केलं तरी चांगलं. तसंच सिमिलरली बँक ओव्हरड्राफ्ट 1 एप्रिलला किती होतं, 14250. आपल्याला पे करायला पाहिजेत, पे करून टाकले. किती पे केले, एंटायर पे केले, काही कामच नाही, सगळं संपलं, लायबिलिटी संपली. हेच जर मगासारखं इथं जर 14000 असतं स्टील पेबल, मगाशी स्टील इन अरियर्स होतं, आता स्टील पेबल आहे. किती किती 250. आणि ते आपण कुठे घेऊन जाणार, करंट इयरच्या लायबिलिटीला. आता इथं आपण तसं करणार आहोत का, नाही. मी मुद्दा म्हणून तुम्हाला थोडंसं आता का केलं, कारण इमिजिएटली नेक्स्ट सम्स मध्ये ह्या ऍडजस्टमेंट तुम्हाला येणार आहेत, ह्या लेवलचे ऍडजस्टमेंट येणार आहेत, हे पण येणार आहे. चलो आता आपल्याला काय करायचंय, वी सिम्पली कॅन इग्नोर दिस आउटस्टँडिंग लायबिलिटी ऑफ बँक ओव्हरड्राफ्ट. मी मुद्दा म्हणून, बाप रे हे सगळी खचडपचड तुमच्या लक्षात येणार आहे का, बाकीचे खचडपचड काढून टाकू. चला आता बघा आपल्याला काय करायचंय. मी इथं शिफ्टिंग केलंय, याला कॅन्सल केलंय, याला कॅन्सल केलंय, म्हणजे मी काय याचं पोस्टिंग करणार. चला आता काय करणार, मग बाकीच्याचं तरी पोस्टिंग करणार ना. चला घ्या करायला. चला सुरुवात करूया. पहिला बॅलन्स, आणि आपण चेंज काय केलाय, ट्युशन फी. सबस्क्रिप्शनच्या जागी ट्युशन फी. म्हणजे मी काय केलं बघा, हे बघा मी इथं जाऊन सबस्क्रिप्शनच्या ऐवजी, तुम्ही इथं लिहिलं असेल तर फक्त स्क्रॅच करा, किंवा एक फक्त लाईननी त्याला स्क्रॅच आउट करायचंय आणि वरती ट्युशन फी लिहून टाकायचं. आणि नसेल लिहिलं तर आता नवीन लिहा. आणि मी ही फिगर कुठून आणली, ही फिगर ही काय, ही आउटरची फिगर लिहून टाका इनरला. घ्या 38,500 आउटरची फिगर इनरला. नेक्स्ट यातलं ही फिगर कुठे टाकणार आपण, लेस मध्ये, ओव्हर हियर. घ्या
लेस मध्ये 3500. याचा सेकंड पोस्टिंग ऑलरेडी झालंय. कुठं कुठे झालंय? हे बघा त्याचं सेकंड पोस्टिंग 1 एप्रिल मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. त्या बॅलन्स शीट मध्ये आहे. म्हणजे आपल्याला म्हणून करायचं नाही. नसतं तर आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवली असती तर हे असं लिहिलं असतं, ट्युशन फी रिसिवेबल. कुठे लिहिलं असतं? असेट. असेट का लायबिलिटी? टाय ब्रेकर, टाय कोण ब्रेक करताय? असेट. रिसिवेबल आहे तो नियमाला धरून आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं रूल्स फॉलो करा. रूल्स आर गोइंग टू सेव्ह यू. ऑल रिसिवेबल्स आर असेट्स, ऑल पेबल्स आर बस ऑल रिसिवेबल. चला, सो व्हॉट इज इट दॅन? आपल्याला सबस्क्रिप्शन लिहिलंय आपण, सगळं पोस्टिंग झालं. याचं पोस्टिंग सेकंड करणार नाही. चला, वी आर लिस्ट बॉदर्ड अबाउट दिस नाउ. करंट इयर आपल्याला कुठेही लागत नाही. फक्त नंबर ऑफ मेंबर्स दिले की मात्र करंट इयर लागणार आहे. चला, ऍडमिशन फी सिद्धी कुठे टाकू? असे नाही, इन्कमला. इनर काउंटर इनर. चला, ऍडमिशन फी इनरला. ऍडमिशन फी इनरला. क्रॉस पोस्टिंग करायचंय. इकडे डेबिटला आहे म्हणजे इकडे क्रेडिटला. टिक असेल तर इनरला, टिक नसेल तर आउटरला. इट इज सो सिंपल. ऍडमिशन फी 8000 इनरला. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इनरला. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इनरला. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इनर 12750. हे आपण ऑलरेडी फुली केली आहे का? हे तुम्हाला कळण्यासाठी. ऍडजस्टमेंट नाहीच याला. हे ह्याला की का केलंय कॅन्सल? डायरेक्ट लायबिलिटीला न्यायचंय. डायरेक्ट लायबिलिटीला घ्यायचं. चला घ्या. डोनेशन फॉर प्राइस फंड डायरेक्ट लायबिलिटी. डोनेशन फॉर प्राइस फंड. डोनेशन फॉर प्राइस फंड 45,000. डन. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ग्रांट. आपण हे डिस्कस पण केलं होतं. ही रेव्हेन्यू रिसीट आहे म्हणजे हे इन्कमला. कुठे लिहू? खालच्या साईडला. इंटरेस्टच्या खाली मी स्क्रोल डाऊन केलंय आणि गव्हर्नमेंट ग्रांट लिहिलं इनरला. गव्हर्नमेंट ग्रांट इनर. किती आहे? 86,500 इनरला. 86,500. चला, बँक ओव्हरड्राफ्ट लिहायचं नाहीये का? कारण त्याला आपण फुली केली आहे. पे झालंय ते मागच्या वर्षी होते. पण त्यातून सुद्धा आज आपण लिहिणार नाही, पण हळूहळू ना आपण ह्याचा सुद्धा ट्रॅक ठेवणार आहोत. मी तुम्हाला जेव्हा ओपनिंग बॅलन्स शीट येईल ना तेव्हा मी तुम्हाला हे सांगतो. कारण दिस इज गोइंग टू बी हँडी. नाही तर एखाद्या वेळेला ना तुम्हाला ते फसवण्याची शक्यता आहे, डिस्गाईज करण्याची शक्यता आहे. आणि यू विल गेट डिस्गाईज आणि तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे आत्ता मी ओव्हरड्राफ्ट लिहित नाहीये, पण लॅटर ऑन आय एम गोइंग टू डू दॅट. चला पुढे. सॅलरीज टू टीचर कुठे लिहिणार? इनर आउटर? इनर. सॅलरीज टू टीचर. एक्सपेंडिचरला इनरला. सॅलरीज टू टीचर 1,20,000. बुक्स परचेस्ड काय लिहिणार? ऍड ऍडिशन. कारण रिसीट अँड पेमेंटचं आहे. चला असेटला बुक्स ऍड ऍडिशन. बुक्स ऍड ऍडिशन्स. आणि इनरला 30,000. बुक्स ऍड ऍडिशन इनरला 30,000. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येणार? काय सिद्धी? हा काय ऐकून येत आहे? बोलली का तू? काय नाही बोललीच नाहीये. हा ही सिद्धी ती काय सांगते? प्रॉम्प्ट करते तुला मागणं. काय म्हणते? एक्सपेंडिचर. चला घ्या. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर
प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर. नेक्स्ट ऑफिस रेंट एक्सपेंडिचर. स्पोर्ट्स एक्सपेन्स ओरडून ओरडून सांगते एक्सपेन्स आहे. अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्स. तिन्ही एक्सपेन्सेसला घेऊन टाका. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे चला घ्या. हे तिन्ही घेऊन टाका. ऑफिस रेंट, स्पोर्ट्स एक्सपेन्स आणि अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्स तिन्ही कुठे येणार एक्सपेन्सला आणि तिन्ही आउटरला. ऑल थ्री टू द आउटर कॉलम. फर्निचर काय अथर्व काय म्हणून लिहिणार. ऍड ऍडिशन. फर्निचर परचेस ऍड ऍडिशन लिहा. फर्निचर आणि ऍड ऍडिशन. फर्निचर ऍड ऍडिशन्स. अॅन्युअल गॅदरिंग किती होतं. अॅन्युअल गॅदरिंग 6000. फर्निचर ऍड ऍडिशन्स. आयुष्का दमली ना की हा असं काहीतरी धरून पेन येते. ऑडच लिहायची पद्धत आहे बरं का. हा फर्निचर कसं लिहायचं पहिल्यांदा क्वेश्चन विचारला बाबा. घे फर्निचर ऍड ऍडिशन. झालं का. चला हे दोन्ही बॅलन्सेस आहेत. कुठे येणार. आला संपत आलाय क्लास. कॅश इन हँड कॅश ॲट बँक कुठे जाणार घेऊन टाका असेटला. कॅश इन हँड कॅश ॲट बँक. झाला दोन्ही. अमाऊंट किती दिला. Moving on. For current year, tuition fee outstanding. कुठे लिहू. ऍड आउटस्टँडिंग मध्ये. येस इथं घ्या. चला माझं पोस्टिंगच राहिलंय सॉरी. हा घ्या 5000. ऑलराईट. चला या 5000चा काय करणार. ऍडजस्टमेंट सुरू झाल्या म्हणजे दोन इफेक्ट सुरू झाले. बाकी कोणी नाही. बोला. केलं ना ऍड केलं. पुढे सेकंड इफेक्ट. हे काय आहे. हे काय आहे आणि हे काय आहे. इन्कम आउटस्टँडिंग इज अन असेट. घ्या असेटला. इनकम आउटस्टँडिंग इज अन काय दीपंकर. इनकम आउटस्टँडिंग एक्सपेन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्स रिसीव्ड इन ॲडव्हान्स सॉरी पेमेंट रिसीव्ड इन ॲडव्हान्स आणि एक्सपेन्स पेड इन ॲडव्हान्स. बरोबर उलट आहे. हे चार पार्ट्स पार म्हणजे पार. तरी बघा तुम्ही फेब्रुवारी आला ना तरी हे कन्फ्युजन असंच राहणार आहे. प्लीज वन्स फॉर ऑल एकदाच ते क्लिअर करा. काय चला पुढं. चला ऍडमिशन फी कॅपिटलाइज करा. यू नो दिस. तुम्हाला आता माहिती झालंय. ऍडमिशन फी कॅपिटलाइज. साक्षी विल लीड अस. सॉरी सिद्धी. एक्सट्रीमली सॉरी. चला सिद्धी बोला. सांगा आम्हाला काय करायचं आहे त्याप्रमाणे आम्ही करतो. सुचतोय का. 3 इडियट पिक्चर बघितलाय. वी डू नॉट हॅव अ होल डे.
आपल्याकडे अख्खा दिवस नाही. बोला काय अथर्व, बोला काय करायचं, कशातनं? ऍडमिशन फी मध्ये लेस कॅपिटलाइज, याच्या 50% म्हणजे हाफ आउटरला घेऊन या. आणि सेकंड पोस्टिंग कुठे करणार? ऍडजस्टमेंट आहे, सेकंड पोस्टिंग येणार. हा बोला, सेकंड पोस्टिंग कॅपिटल फंड मध्ये ऍड लायबिलिटीला 4,000 बरोबर, 4,000 आउटरला, 4,000 इकडं. 50% लेस होणार म्हणजे 50% आउटरला येणार. आणि ते कॅपिटल फंड मध्ये वरती नंतर आपण कॅपिटल फंड देऊन टाकू. ऍडमिशन फी. आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर काय करणार? सॅलरी मध्ये ऍड. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी. चला घ्या, सॅलरी मध्ये ऍड करा. सॅलरी मध्ये ऍड. आणि लायबिलिटीला घेऊन जा खाली. डोनेशन फॉर प्राइस पण आपण केलं पोस्ट डायरेक्ट लायबिलिटीला, बरोबर ना? आउटस्टँडिंग सॅलरीज फॉर, आणि हे कळलंय ना काय केलं तिथं? मी वेळीच फुली मारून ठेवली होती, क्रॉस पोस्ट केला होता. चला, सॅलरीज टू टीचर्स आउटस्टँडिंग. डिप्रिसिएशन आपण पुढं 50% गव्हर्नमेंट ग्रांट लेस गव्हर्नमेंट ग्रांट कुठे आहे? माझं पुढच्या खालच्या साईडला आहे. चला, लेस कॅपिटलाइज. लेस कॅपिटलाइज किती? 50% म्हणजे याच्या हाफ. आणि तेवढंच आउटरला. याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार? याचा सेकंड इफेक्ट येणार कॅपिटल फंड मध्ये. काय लिहिणार? ऍड गव्हर्नमेंट ग्रांट. कॅपिटल फंड मध्ये ऍड गव्हर्नमेंट ग्रांट. गव्हर्नमेंट ग्रांट मध्ये ऍड. कशाची? सॉरी, हे बघा, पहिले इकडं 43,250 मायनस केलं, आउटरला 43 आलं, आणि ते आपण कॅपिटलाइज करून टाकलं गव्हर्नमेंट ग्रांट. जी लेस केली ती इकडे घेऊन आलं. जेवढं लेस केलं तेवढं इकडे आणलेलं आहे. आता असेट्स रेकॉर्ड करायचे. चला, ज्याला टिक आहे त्याला इनरला, किंवा ते ऑलरेडी बुक केलंय आपण. बिल्डिंग ऑलरेडी लिहिलंय का? नाही लिहिलेलं. म्हणजे मी कुठे आहे? हे बघा, आय एम हिअर. माझं हे सगळं संपलंय. तुम्ही काय करणार आहे? मी खालच्या साईडला बघा, बिल्डिंग आपल्याला बुक करायचे. मी ऍब्सोल्युटली बॉटमला बिल्डिंग आउटरला घेऊन जाणार. बिल्डिंग टू द आउटर कॉलम. नेक्स्ट बिल्डिंग किती आहे? 9 lakhs. फर्निचर ऑलरेडी तुम्ही लिहिलंय, मग फक्त तिथं जागा आहे बघा. फर्निचरला आपल्याला जागा आहे. अरे इथं कुठे आलो? फर्निचरला कुठे लिहावं लागेल? वर म्हणजे कुठं? ऍड ऍडिशनच्या वरती. हे घ्या, मी आलो फर्निचर, लिहून टाका इथं. आणि ही ह्याच्यासाठी जागा सेट ठेवली आपण, या अमाऊंट 1 एप्रिलच्या लिहिण्यासाठी. चला, पुढे काय करायचं आहे? नेक्स्ट बुक्स. सेम थिंग बुक्सचं करा. बुक्सला पण सेम करावं लागेल. बुक्स कुठे लिहिणार आपण? बुक्स इथं, बरोबर आहे. 250. चलो, 9% बँक डिपॉझिट. त्याला ठीक आहे, म्हणजे आपल्याला इनरला बुक करावं लागेल. टू द इनर कॉलम घ्या. मी इथे जागा नाहीये माझ्याकडे, मला काय करावं लागेल? आय हॅव टू स्क्रोल डाऊन. चला, सॉरी, मला स्क्रोल डाऊन करून यावं लागेल. त्यासाठी आपण हे करूया, बिल्डिंग. चला, काय करावं लागेल? 9% बँक डिपॉझिट इनरला, कारण त्याला ठीक आहे. 9% बँक डिपॉझिट.
करूया, 2 मिनिट थांब. बँक डिपॉझिट लिहिलं लिही. बैंक डिपॉजिट. अरे क्या हो रहा है? हे आपण कॅन्सल केलंय आणि बँक ओव्हरड्राफ्ट पण कॅन्सल केलंय. ते पोस्ट नाही करणार असं ती म्हणते. हा आता एक पेंडिंग ठेवली आपण. चला आधी पहिले कॅपिटल फंड करून टाकूया आणि मग ती पेंडिंग पण करून टाकूया. कॅपिटल फंड किती आहे? चला माहिती आहे तुम्हाला कुठे लिहायचं आहे? सगळ्यात इझी आहे नाही, असं पाहिजे नाही, सगळ्यात फक्त मास लिहा बस. आहे काय त्यामध्ये? चला आता नाव देस ही ऍडजस्टमेंट आपली राहिलेली आहे. आता पहिलं डिप्रिसिएशन बँक वर करायचंय, बुक्स वर करायचंय. बुक्स 2 आहेत, B1 B2. मी काय म्हणतोय? B1 B2 B2 हे काय चाललंय माझं? चला हे बघा, हे माझं B1 आहे आणि हे B2 आहे. याची डेट त्यांनी दिलेली आपल्याला. किती दिली आहे याची डेट? 17 म्हणजे किती? 9 months. 17 म्हणजे 9 months. चला मग मी याच्या पुढे इथे लिहून टाकतो हे 9 months आहे. आणि मग हे कधी आहे? याची डेट कधी आहे? 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे 12 months. म्हणजे आपल्याला मगासारखं 2 डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचे आहेत. करा. पर्सेंटेज किती आहे? 10%. 10% नी करायचं. चेक करूया. 10%. हे बघा बुक्सचे 10% आहेत. ऑलराइट. B1 B2 PRT करायचंय. डिप्रिसिएशन म्हणजे PRT. चला करा PRT. P इज प्रिन्सिपल म्हणजे 2,50,000. रेट इज 10/100 आणि याचं टेन्युअर इथं लिहिलंय 12/12, याचं 9/12. अशी 2 कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे. याचं 25,000 आहे. एकाचं पहिल्याचं 25,000 आहे. ऑल राईट. आणि दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन्स कर. कॅल्क्युलेशन्स कशी करणार मी? 30,000 मल्टिप्लाइड बाय 10/100 मल्टिप्लाइड बाय 9/12. 3 3 3 4 1 0 1 0 1 0 1 0. हे 2 म्हणजे हे झालं 1,500 आणि अनदर 2 1 2 हे झाले 750. 750 into 3 2250. एवढ्या फास्ट कॅल्क्युलेशन्स हवी. म्हणजे किती झालं? 27,250 झालं. किती मिनिटं लागतात? नाही सेकंद लागतात. मिनिटं तर सोडूनच द्या. काही सेकंदात कॅल्क्युलेशन्स होतात. पण त्यासाठी मॅथ्स एकदम स्ट्रॉंग पाहिजे. कुठलं? स्टँडर्ड 4 किंवा 5. तेव्हा मस्त मजा केली असेल. गॅदरिंगला डान्स मात्र केला असेल. काय? थोडं मॅथ्स कडे लक्ष दे. ही कॅल्क्युलेशन अशी करायची असतात. ही डिव्हिजन्स करता आली पाहिजे. धड 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 धड. काय आलं का? 27,250 याचं. आणि याचं किती आहे? याचं 15% आहे. माय गॉड, तो पण करायचं आहे. हा तर 15% आहे. चला पहिले 27,250 आलं का नाही? काय समृद्धी? काही केलेलंच नाहीये. दाखव मला कॅल्क्युलेशन. शो मी. कुठे कॅल्क्युलेशन? मी अशी डिव्हिजन्स वगैरे केली. तू केलीस का ती? नाही केलं. काय दीपंकर? का? कमाल बाबा. चल आता पुढल्याला तुला चान्स देते. चल का आता कर. डू इट. 15%. मी आता बाकी सगळं काढून टाकलंय. आता याचं डिप्रिसिएशन तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे दोघांनी, समृद्धी आणि दीपंकर. रेट ऑफ डिप्रिसिएशन चेक करूया किती आहे. आता मी करणार नाही दीपंकर. यू डू इट. 15% आणि याची डेट पण लिहूया. चला सगळी इन्फॉर्मेशन आधी लिहून काढूया. हे आहे 15%. याचं किती आहे? 12 months. याचं डेट काय आहे? 1/1. तुम्ही दोघी स्पेक्टेटर नाही आहात. यू हॅव टू डू इट. 1/1.
हे 3 months आहे. हा वरचं सांगतो मी 52,500. 52,500. काय दीपंकर? करा 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 डू इट. मी चेकिंगला येतोय. चेकिंगला येतोय मी. मला कॅल्क्युलेशन हवेत. त्याशिवाय घरी जाताच येणार नाही आपल्याला, तुम्हाला आणि मला दोघांनाही. आणि मी दिलं तिथं टेन्युअर बिन्युअर सगळं लिहिलंय, रेट लिहिलंय, PRT करायचंय फक्त. नाही रे बाबा, एवढं कमी कुठलं येते? 5% नाही 15% करायचंय. नाही नाही मला नाही माहिती, नाही माहिती. कुठेतरी 5 इन्व्हॉल्व आहे. रॉंग. तू याचं करतेस का याचं करते? याचं मेजर मिस्टेक आहे काहीतरी. अरे कर समृद्धी, कॅल्क्युलेशन्स करा ना. 350 मल्टीप्लाय बाय 15/100 डिवाइडेड बाय मल्टीप्लाय बाय 12/12. 12/12 ला काही होणारच नाही. दॅट इज 1. 12/12 इज 1. म्हणजे 350 मल्टीप्लाय बाय 15/100 म्हणजे हे 2 झिरो गेले. 3 बघा ना, इतकं सोपं आहे, पण तेच दाबदायक आहे. काय सर, मी सिंपल सांगू कसं करायचंय. सगळ्यात पहिले हा झिरो कॅल्क्युलेट करा, कॅन्सल करा. म्हणजे किती येतात? 35,000. बरोबर आहे. ते झालं 10%. त्याच्या हाफ येतात 17,500. त्याच्यामध्ये ऍड करा, ते होतात 52,500. 42 नाही, 52,000. सर 52,500. काय कमाल आहे. अरे हो बाळा, पण मी बोललो ना आधी सांगायला पाहिजे हे सगळं. मी बोललो ना सर मनात त्या बोललो. चला 52,500. एकाचं आलं 52,500. दुसऱ्याचं काढा. आता काय करायचंय? पहिले झिरो कॅन्सल करा, म्हणजे होतात 2,000. त्याच्या हाफ होतात 1,000. 2,000 प्लस 1,000 3,000. पण हे आहे वर्षाचं. आपल्याला काढायचं. त्या 3,000 ला 3 नी मल्टिप्लाय करा, 12 नी डिवाइड करा. 3/12 म्हणजे 1/4. 3,000 ला 1/4 नी डिवाइड केलं ते येतं 750. एवढ्या फास्ट करा. कसं करायचं? हे 15% काढायचं ना. पहिला हा झिरो आहे का, म्हणजे किती आले? 2,000. त्याच्या हाफ कर 1,000. ते त्या 2,000 मध्ये ऍड कर, होतं 3,000. आता त्याला 3 डिवाइड बाय 12 नी मल्टिप्लाय कर. कुठूनही कॅल्क्युलेशन आहेतच. 750 म्हणजे किती आलं टोटल? 53,250. चला शेवटी काय, शेवटी तुम्हाला दाखवावं लागलं. घ्या करा. सर 750 आलं ना. ते सगळं तू बरोबर मी सांगितलं ना की मग तुझं येतं. आणि वरती तू काय म्हणणार? सर आलं आलं सर, मी केलं. चलो ओके, घेऊन टाका. 27,250 आणि 53,250 आणि दोन्ही फिगर्स आउटरला घेऊन या. डिप्रिसिएशन वेळ झाला तरी डिप्रिसिएशन आपण शॉर्ट मध्ये लिहिणार नाही. डन. आता काय करायचंय? याचं सेकंड पोस्टिंग करा.
सेकंड पोस्टिंग एक्सपेंडिचर मध्ये इथं सॉरी इकडे लिहून द्या टू डिप्रिसिएशन 80,500 आउटर. आणि आता आपल्याला लास्ट क्लोजिंग करायचं. हे लास्टचं होतं आपलं. क्लोजिंग करायचं म्हणजे काय करायचं, जे नाहीये त्याला डॅश करा, जे नाहीये त्याला डॅश करा, जे नाहीये त्याला डॅश करा आणि आउटरला फिगर घेऊन या. बँक डिपॉझिट हा अजून तो पार्ट बाकी आहे. लास्ट अजून एक पार्ट बाकी आहे. चलो इथं जाऊया. अजून ते आपलं ओपन आहे ना इथं. सॉरी कुठे होतं ते, बँक डिपॉझिटला होतो ना आपण. येस बँक डिपॉझिटची ऍडजस्टमेंट 9%. आपण ऑलरेडी मागाशी कॅल्क्युलेट केलं होतं. बँक डिपॉझिट हे बघा हे अजून ओपन आहे. आपल्याला ही आउटरला काढायची आहे. ही ऍडजस्टमेंट काय केली होती आपण, इंटरेस्ट घ्या. किती होता 750 13,500 टोटल इंटरेस्ट होतं. त्यातले 12,750 ऑलरेडी रिसिव्ड आहेत. म्हणजे हे काय आहे, इंटरेस्ट अक्रूड. ते याच्यात ऍड करूया, आउटरला घेऊन जाऊया. सेकंड पोस्टिंग याचं कुठे येणार, इंटरेस्टला. हे घ्या ऍड आउटस्टँडिंग. इंटरेस्टला ऍड आउटस्टँडिंग करून टाका. आणि हे आउटरला आता 13,500 आले बघा. आता आपण ही क्लोज करू शकतो, तोपर्यंत क्लोज करू शकत नाही. इंटरेस्ट आउटस्टँडिंग राहिलं होतं ते इनरलाच होतं, आउटरला आलं नाही, म्हणून आपण त्याची पण पोस्टिंग करून टाकलं. चला करा आता. आम्ही इंटरचं हे सगळं आउटरला घेऊन या. एव्हरीथिंग इनरचं आउटरला. आणि टोटल तुम्ही नेहमीप्रमाणे माझी घेणार, स्वतः काही करणार नाही आहात. आणि डेफिसिट आला यावेळेला. डेफिसिट डेफिसिट आपण क्रेडिटला लिहिणार. घ्या माझ्या बरोबर, पण घरी जाऊन चेक करा. कुठलं आधी म्हणजे कुठलं, ट्युशन. अच्छा ट्युशन फी कसं बाहेर काढलंय हे घे. जे नाही त्याला डॅश कर आणि पहिले टोटल कर. त्यातनं हे पण नाहीये म्हणजे फक्त एवढंच मायनस करायचं आहे आणि टोटल आउटरला घेऊन ये. आलंय बरोबर, जमलंय. चला टोटल घेऊन टाका, डेफिसिट लिहून टाका. कॅपिटल फंड मधनं डेफिसिट लेस. चला आता कॅपिटल फंड मध्ये लेस डेफिसिट. पण ती लेस डेफिसिट कशी करायची, पहिले या ऍडचं ऍडिशन करायची आणि मग डेफिसिट करायची, लेस करायची. तुम्ही डायरेक्ट लेस लिहिलाय. हा जेव्हा ऍड आणि लेस असतं तेव्हा पहिले ऍड ऍडिशन करा. हे ऍडिशन्स ऍड करून घ्यायच्या आणि मग लेस करायचं. आता फायनल काय झालं, सगळं इनरचा आउटर आलाय का चेक करा. आणि लास्ट बॅलन्स शीट घेऊन टाका. 28,750 बॅलन्स शीट टोटल. किती वेळ चालला. आणि हा असा मला पेपरला एक तर घाम फुटणार आहे असा बघितल्यावर. काय आहे ना, ह्या लेवलचे सम्स तुम्हाला करायचे आहेत, हे सुद्धा पेपरमध्ये. ऑलराईट, याची अजून थोडी प्रॅक्टिस आपल्याला गरजेची आहे.